तर महाराष्ट्रात नक्की चालू काय? गेल्याच महिन्यात सातारामध्ये घडली आणि आता अजून तशीच घटना झाली. 3 वर्षाची मुलगी होती ती, एवढं तिचा जीव होता. साधं तिला नीट बोलता येत नव्हतं, त्याच्यासोबत अशी घटना घडावी. शासन नक्की करते काय? छोट्या छोट्या गोष्टीवर कायदे कानून करते आणि एवढ्या महत्वाच्या गोष्टीवर कायदा कानून बनत का नाही? शासन मला वाटतं डोळे झाकून बसले. तुम्हाला जर होत नसेल ना, सरळ पब्लिकच्या हवाले करा ना त्या आरोपीला. त्याला नराधमाला चांगला ठुसून मारू द्या. काय प्रॉब्लेम काय नक्की तुम्हाला? तुमच्याकडनं होत नाही ना, स्पष्ट बोलून तुम्ही सांगा. पब्लिक काय आहे ना सगळं बघून घेईल. आणि इंस्टाग्रामला प्रत्येक रील स्टारने, छोटा मोठा असो, प्रत्येकाने रील बनवायचंय. प्रत्येक रील स्टारने आपण एकत्र आल्याशिवाय काहीच होणार नाही. बनवायची आणि शेअर करायची. प्रत्येकाने व्हिडिओ बनवलाच पाहिजे. कारण शासन ना आता ऐकत नसते, कारण ती डोळे झाकून बसले. हो, त्याला डोळे उघडता येत नसते. असल्या घाण घटना आपल्या महाराष्ट्रात घडते. लाज वाटायला लागली मला महाराष्ट्रात राहण्याची. घरातला असो बाहेरचा असो, कुणावरही विश्वास ठेवू नका. जग पहिल्यासारखं राहिलं नाही. तर त्या छोट्याशा चिमुकलीला न्याय भेटलाच पाहिजे. आणि प्रत्येकाने रील बनवावी आणि प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करावा. कारण जो शासन झोपलाय ना तो जागा होईल रील बघून.